Hello student, today lecture we are going to learn about important concept of topic name solutions and colligative property. The name of the concept is elevation of boiling point. Elevation of boiling point. Actually, elevation of boiling point is a colligative property, and you are already known that what is the meaning of colligative property. Colligative property means the property is depends upon the number of particles, not its nature. Which number of particles? Solute. The property depends upon the number of solid particles, not its nature. This is called as a colligative property. There are four colligative properties. First is a relative lowering of vapor pressure. Second is a elevation of boiling point. Then is a depression in freezing point. And last one is osmotic pressure. Okay. मग त्यामधला हा elevation of boiling point. This is most important part. आणि या elevation of boiling point related त्याच्यामध्ये एक मॅथमॅटिकल इक्वेशन आहे. आता मॅथमॅटिकल इक्वेशन रिलेटेड जे नीटला क्वेश्चन त्याच्यामध्ये मॅक्झिमम विचारले जातात ह्या टॉपिक रिलेटेड सोल्युशन्स अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ह्याच्यामध्ये जे नीटचे कॉमन क्वेश्चन्स कुठले तर एक आयडियल सोल्युशन नॉन आयडियल सोल्युशन कशाला का तर पॉझिटिव्हेशन ऑफ रॉड्स लॉ निगेटिव्हेशन ऑफ रॉड्स लॉ रिलेटेड पॉईंट आणि इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट डिफरंट फ्रीजिंग पॉईंट एक मॅथमॅटिकल इक्वेशन आहे आपण आता बघणार आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन्स मॅक्झिमम त्याच्यामध्ये विचारले जातात कन्सेप्ट एकदम सिंपल आहे एकदम कन्सेप्ट सिंपल आहे आता ह्याच्यामध्ये बघा इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट आता पहिलं तो व्हॉट इज द मिनिंग ऑफ बॉइलिंग पॉईंट याचा अर्थ काय तर डेफिनेशन मला माहिती ऑलरेडी तुम्ही 11th मध्ये स्टडी केलाय व्हॉट इज द मिनिंग ऑफ बॉइलिंग पॉईंट मीन्स द टेम्परेचर ॲट विच the vapor pressure of liquid is equal to its atmospheric pressure is called as a boiling point त्याला कोणता पण boiling point असं म्हणतो vapor pressure of liquid is equal to its atmospheric pressure किंवा vapor pressure of solution is equal to atmospheric pressure is called as a boiling point आता याचा अर्थ काय वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर तर मला ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे याच्यामध्ये 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे सपोज आता बघा कन्सिडर बघा इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट मध्ये बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय हे पण क्लिअर झालं पाहिजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ बॉइलिंग पॉईंट आणि ते जर क्लिअर होत नसेल बॉइलिंग पॉईंट इज माहित नसेल तर इलेव्हेशन तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार हाऊ टू कॅल्क्युलेट इलेव्हेट आता बघा समजा सपोज हा एक बीकर आहे आणि याच्यामध्ये एक लिक्विड आहे कोणतेही लिक्विड आहे किंवा सोल्युशन आहे ऍक्च्युली सोल्युशन मध्ये फॉर्म होतं सोल्युशन जे आपण म्हणतो लिक्विड सोल्युशन ते त्याचं स्टेट असे लिक्विडच असते बरोबर आहे का समजा त्याच्यामध्ये लिक्विड आहे आपण त्याला काय केली हीट दिली कशाला का आता हीट दिल्यानंतर काय होणार आहे हीट दिल्यानंतर इथं बॉटम लेवलला बबल स्टार्ट होतील इथं वरती येतील आणि इथं बाहेर पडतील कशाला काय दिस इज कॉल्ड एज अ इव्हापोरेशन याला कोणतं आपण इव्हापोरेशन आता बघा हा बीकर आहे ह्याच्यामध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर पण काय ह्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट आहे ह्याच्यामध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर वरून पण प्रेशर आहे वरून प्रेशर म्हणजे ही लिक्विड लेवल वरून कुठलं प्रेशर आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे इथं म्हणून वर्ण पण असं दाब आहे तर बघा इथं काय आपण हीट दिली हीट नंतर दिस लिक्विड मॉलिक्यूल इज कन्वर्टेड इनटू गॅसेस कशाला का गॅस मॉलिक्यूल बघा गॅस मॉलिक्यूलचं गडून प्रेशर असणार ॲटमॉस्फिअरचं गडून प्रेशर असणार म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर कशाला का आणि वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इथनं वर्ण पडलेलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर वर्ण दाब आहे ना याच्यामध्ये वर्ण पडलेलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि लिक्विडचं प्रेशर ह्याच्यामध्ये ज्यावेळी इक्विलिब्रियम फॉर्म होतं काय फॉर्म होतं इक्विलिब्रियम दिस इक्विलिब्रियम पॉइंट त्यावेळेचं टेम्परेचर असणार आहे दिस इज कॉल्ड एज अ बॉइलिंग पॉइंट त्याला काय म्हणायचं बॉइलिंग पॉइंट म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर बरोबर आणि वेपर प्रेशर ऑफ लिक्विड दोघांचं ज्यावेळी वेपर प्रेशर जशाला का लिक्विड आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर ज्यावेळी इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये असतं इक्विलिब्रियम इक्वल असतं इक्वल त्यावेळी जे टेम्परेचर आहे दिस टेम्परेचर इज कॉल्ड एज अ बॉइलिंग पॉइंट दिस इज कॉल्ड एज अ बॉइलिंग पॉइंट ही सिंपल डेफिनेशन आहे द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बॉटम टू कशाला का पर इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर टॉप टू बॉटम कशाला का दिस कॉल्ड एज अ बॉइलिंग पॉइंट हे बॉइलिंग पॉइंटचे डेफिनेशन आहे हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट ओके सो नेक्स्ट इज व्हॉट इज द मिनिंग ऑफ इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट व्हॉट इज द मिनिंग ऑफ इलेव्हेशन मीन इलेव्हेट होणे इलेव्हेट मीन इन्क्रीजेस इलेव्हेशन मीन इन्क्रीज होणे इन्क्रीज म्हणजे काय when in solvent add small amount of non-volatile solute then the boiling point of solution
increases. Boiling point of solution increases. This term is called as a elevation of boiling point. म्हणजे याचा अर्थ काय आता बघा. पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं. सपोज याच्यामध्ये आपण एक बीकर घेतला. कन्सिडर बघा याच्यामध्ये एक बीकर घेतला आणि याच्यामध्ये फक्त सॉल्व्हंट आहे, ओनली सॉल्व्हंट. फॉर एक्झाम्पल वॉटर आहे याच्यामध्ये. दिस युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे वॉटर. त्याच्यामध्ये वॉटर आहे. बरोबर आहे. इट इज अ प्युअर सॉल्व्हंट. प्युअर सॉल्व्हंट, प्युअर कंपोनेंट. ह्याला आपण हीट दिली, हा लिक्विड आहे, त्याचा बॉइलिंग पॉईंट निघणार. बरोबर आहे का? मग हा जो प्युअर सॉल्व्हंट आहे हे कन्सिडर करा. त्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे त्याला आपण टी नॉट असं म्हणणार. लक्षात काय T0 म्हणते चालेल. ओके, सो कॉल्ड टी नॉट. दिस इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट. आता ह्या सॉल्व्हंट मध्ये जर आपण ऍड केला सॉल्यूट, मला सॉल्ट आणि सॉल्ट मध्ये सॉल्यूट म्हणजे काय, लेस प्रपोर्शन इन सोल्युशन इज कॉल्ड एज अ सॉल्यूट. लार्ज प्रपोर्शन इन सोल्युशन इज कॉल्ड एज अ सॉल्व्हंट. ह्याच्यामध्ये सॉल्व्हंट मध्ये आपण ऍड केला सॉल्यूट ऍड केला. बट सॉल्यूट कसं आहे, सॉल्यूट इज अ नॉन व्होलाटाइल. नॉन व्होलाटाइल सॉल्यूट मीन्स इट डज नॉट इव्हॅपोरेट ऍट रूम टेम्परेचर. जसं का तो डिकम्पोज होत नाही, इझिली डिकम्पोज होत नाही, त्याला म्हणायचं नॉन व्होलाटाइल सॉल्यूट असं म्हणायचं. इज कॉल्ड एज नॉन व्होलाटाइल सॉल्यूट. सॉल्यूट पाहिजे. ओके, ह्याच्यामध्ये आपण नॉन व्होलाटाइल सॉल्यूट जर ऍड केला तर काय होतं बघा. हा सुरुवातीला कोण होता, प्युअर सॉल्व्हंट. त्याच्यामध्ये ऍड केला नॉन व्होलाटाइल सॉल्यूट. आता ह्याच्यामध्ये काय होतं, नॉन व्होलाटाइल सॉल्यूट जर आपण ह्याच्यामध्ये ऍड केला तर नॉन व्होलाटाइल जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स इथे कुठं सरफेस एरियावर असतात. आता ह्याच्यामध्ये काय होतं, दिस इज सॉल्व्हंट, दिस इज अ सॉलिड. फोर्स ऑफ अट्रॅक्शन लक्षात का, ह्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. इंटरॅक्शन होते ह्याच्यामध्ये, इंटरॅक्शन म्हणजे बॉन्ड तयार होतो. लक्षात का, आणि बॉन्ड तयार होतो आणि सरफेस एरियावर कुठले पार्टिकल्स आहेत, सॉलिडचे पण पार्टिकल्स आणि सॉलिडचे पण पार्टिकल्स आहेत. दोन्हीचे पार्टिकल्स प्रेझेंट आहेत. ज्यावेळी फक्त प्युअर सॉलिड होता तर सॉलिडचे पार्टिकल्स होते. ऍड केला तुम्ही सॉलिड, सॉलिड ऍड केल्यानंतर काय होतं त्याच्यामध्ये बॉन्डिंग तयार झालं. द बॉन्ड फॉर्म बिटवीन द सॉलिड अँड सॉल्व्हंट. दिस इज अ कॉल्ड एज इंटरॅक्शन. त्याला म्हणतो आपण इंटरॅक्शन असं म्हणतो. आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही NaCl ऍड केला तर याच्यामध्ये कुठला जाणार, दिस इज आयन डायपोल इंटरॅक्शन. तर टाइपचे इंटरॅक्शन फॉर्म होईल. म्हणजे तो बॉन्ड काय होणार आहे, पर्टिक्युलर मला काय सांगायचं, तो बॉन्ड काय होणार याच्यामध्ये फॉर्म होणार आहे, तो बॉन्ड असणार आहे स्ट्रॉंग. आता ह्याच्यामध्ये काय होतं, बॉन्ड जर स्ट्रॉंग झाला, बॉन्ड जर स्ट्रॉंग झाला आणि जर त्याला आपण हीट दिली तर हे जे पार्टिकल अट्रॅक्शन स्ट्रॉंग आहे. जर आपण हीट दिली, हीट दिल्यानंतर हा पार्टिकल्स वर आहे इझिली बाहेर पडणार आहे का, नाही. कारण की हे मध्ये कसं आहे, ह्याच्यामध्ये सरफेस एरियावर फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग असल्यामुळे पार्टिकल बाहेरच पडला नाही, इव्हॅपोरेट झालं नाही. आणि इव्हॅपोरेट जर झालं नाही तर प्रेशर फॉर्म करणार आहे का, प्रेशर फॉर्म करणार नाही. हे पण तुम्हाला लक्षात पाहिजे. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर मध्ये आपण बघितलंय, त्याच्यामध्ये पॉईंट असा असतो लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर मध्ये की ज्यावेळी आपण नॉन व्होलाटाइल सॉलिड ऍड करतो, नॉन व्होलाटाइल सॉलिड, त्यावेळी वेपर प्रेशर काय होतं, डिक्रीज होतं. काय होतं, वेपर प्रेशर डिक्रीजेस. वेपर प्रेशर डिक्रीजेस. कोणाचं, सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर डिक्रीज होतं. काय ऍड केल्यानंतर, नॉन व्होलाटाइल सॉलिड ऍड केल्यानंतर. लक्षात का, वेपर प्रेशर काय होतं त्याच्यामध्ये डिक्रीज होतं. आता हे लक्षात घ्या, इंटरॅक्शन झालं याच्यात. लक्षात आलं. आता हे समजा याचा पण बॉइलिंग पॉईंट काढत असेल कोणाचा, सोल्युशनचा, तर त्याला हीट काय लागणार, जास्त लागणार डिसोसिएट व्हायला. कारण की बॉन्ड फॉर्म झालाय. सुरुवातीला कोण होता, सॉल्व्हंट होता, इझिली काय होतं, इव्हॅपोरेट होत होता. आता काय झालं, आफ्टर ऍडिशन ऑफ सॉल्यूट, नॉन व्होलाटाइल सॉल्यूट, द बॉन्ड इज अ फॉर्म बिटवीन द प्युअर सॉल्व्हंट अँड सॉलिड पार्टिकल्स. बॉन्ड फॉर्म झाला तर बॉन्ड ब्रेक करायला काय लागणार, जास्त एनर्जी लागणार. जास्त एनर्जीचा ऑब्विसली काय, बॉइलिंग पॉईंट काय असणार, सोल्युशनचा जास्त असणार आहे. लक्षात का, कारण की जे सॉलिडचे पार्टिकल्स लक्षात का, हा कसा आहे, नॉन व्होलाटाइल आहे. नॉन व्होलाटाइल आहे, वेपर प्रेशर फॉर्म करणार नाही, पहिली गोष्ट. सेकंड, इंटरॅक्शन फॉर्म झाले. इंटरॅक्शन फॉर्म झाल्यामुळे हे जे पार्टिकल्स जे फॉर्म होणार आहे, सॉल्व्हंटचे पार्टिकल्स जे इव्हॅपोरेट होणार आहेत, हे सरफेसवर प्रोटेक्शन आहे. प्रोटेक्शन असल्यामुळे पार्टिकल बाहेरच पडणार. लक्षात का, म्हणजे गॅस मॉलिक्युल्स तयार झाले नाही, इझिली गॅस मॉलिक्युल तयार नाही. मग इझिली गॅस मॉलिक्युल तयार करायचे असतील, याचं वेपर प्रेशर तयार करायचं असेल तर हीट काय लागणार, जास्त द्यायला लागणार. मग ही जी जास्त झाली याचा बॉइलिंग पॉईंट काय असणार, त्याचा जास्त असणार आहे. बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे, जास्त असणार आहे. लक्षात आलं का. ह्याच्यामध्ये काय होणार, आफ्टर ऍडिशन ऑफ नॉन व्होलाटाइल सॉल्यूट, आफ्टर ऍडिशन ऑफ नॉन व्होलाटाइल सॉल्यूट, then the boiling point of solvent and the boiling point of solvent present in solution is increases. This is called as a elevation of boiling point. त्याला काय म्हणायचं, elevation of boiling point. कशाला, सॉल्व्हंट आहे त्याचं एक बॉइलिंग पॉईंट आहे. खरं नॉन व्होलाटाइल सॉलिड ऍड केल्यानंतर वॉटर जे सॉल्व्हंट आहे, वॉटर सॉलिड सॉल्व्हंट आहे, त्याचा बॉइलिंग पॉईंट काय होतो, इन्क्रीज होतो. बॉइलिंग पॉईंट काय होतो, इन्क्रीज. त्याला म्हणायचं एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. त्याला काय म्हणायचं, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. आता हे याच्यामध्ये बघायचंय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघायचं. ग्राफ नुसार आपल्याला एक्सप्लेन करायचं. ग्राफ कसं बघायचं, ओके. दिस इज वेपर प्रेशर,
आणि दिस इज अ टेम्परेचर असा ग्राफ आहे. आता तुम्हाला माहिती आहे वेपर प्रेशर टेम्परेचर, हे तुम्हाला माहिती आहे वेपर प्रेशर टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. दिसलं का टेम्परेचर वाढलं वेपर प्रेशर काय असणार जास्त असणार. जे काय होणार टेम्परेचर वाढलं तर इझिली गॅस मॉलिक्युल्स फॉर्म होतील आणि गॅस मॉलिक्युल इझी कन्वर्ट झाले ऑब्वियसली वेपर प्रेशर काय होणार इन्क्रीज होणार आहे. लक्षात आले हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे वेपर प्रेशर टेम्परेचर. आता याच्यामध्ये दोन ग्राफ असणार आहेत. पहिला सॉल्व्हंट साठी वेपर प्रेशर, नंतर सोल्युशन साठी वेपर प्रेशर. हे पण तुम्हाला माहिती आहे सॉल्व्हंट वेपर प्रेशर इज हाय ॲज कम्पेअर टू वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. लक्षात आलं म्हणजे काय होतं ऍक्च्युली काय सॉल्व्हंट मध्ये नॉन व्होलाटाईल सॉलिड ऍड केला तर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर काय होतं याच्यामध्ये डिक्रीज होतं. म्हणजे याचा अर्थ ज्यावेळी प्युअर सॉल्व्हंट असतो प्युअर सॉल्व्हंटला वेपर प्रेशर जास्त. याच्यामध्ये ग्राफ थोडंसं मी अशा टाइपने काढतो. दिस इज अ ग्राफ. ओके दिस इज कर्व. दिस कर्व रिप्रेझेंट वेपर प्रेशर टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. सडनली इन्क्रीज होत नाही. स्लोली कर्व फॉर्म डायरेक्ट प्रोपोर्शनल टू इच अदर. दिस इज कर्व. हा कोणता कर्व असणार दिस इज अ सॉल्व्हंट. दिस इज सॉल्व्हंट. हा सॉल्व्हंट कर्व झाला वेपर प्रेशर. आता बघा ह्याच्यामध्ये पण नॉन व्होलाटाईल सॉलिड ऍड केला तर काय होणार ते टू फॉर्म द सोल्युशन आणि सोल्युशन फॉर्म द वेपर प्रेशर काय होतं कमी होतं. दिस टर्म इज कॉल्ड एज अ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता ह्याच्यामध्ये ऍड केलं मी नॉन व्होलाटाईल सॉलिड वेपर प्रेशर काय होणार कमी म्हणजे ह्याच्यापेक्षा येणारे जे सोल्युशनचं वेपर प्रेशर आहे ते काय असणार आहे कमी असणार आहे. ते समजा आपण ह्या फॉर्ममध्ये दाखवलं. दिस कर्व इज फॉर सोल्युशन याच्यामध्ये काय दिस नॉन व्होलाटाईल सॉलिड solid is present. Non-volatile solid is pressure. Okay. This is vapor pressure and this is the temperature. आता बघ आता ह्याच्यामध्ये वेपर प्रेशर टेम्परेचर करस्पॉन्डिंग ह्याच्यामध्ये पॉईंट घेतो. समजा इथं हा पॉईंट घेतला सपोज हा इथं पॉईंट घेतला इथल्या ह्याच्यामध्ये हा पॉईंट इथे करस्पॉन्डिंग इथे पॅरल इथे तुम्हाला टेम्परेचर मिळणार. ओके सो दिस इज दिस टेम्परेचर इज अ इंडिकेट द बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. हे प्युअर सॉल्व्हंट काय झालं बॉइलिंग पॉइंट त्याला म्हणू आपण टी नॉट. हा प्युअर सॉल्व्हंट झाला बॉइलिंग पॉइंट. लक्षात आलं. आणि त्याचबरोबर आपण ह्या साईडला इथे घेतला दिस लाईन इथं बरोबर ह्या पॉईंटला घेतली आणि इतर आपण पॉईंट काढला. सो दिस इज ऑल्सो बॉइलिंग पॉइंट बट दिस बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. हा बॉइलिंग पॉइंट कोणाचा आहे दिस बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. हे सोल्युशन काय झालं याच्यामध्ये बॉइलिंग पॉइंट. लक्षात आलं. त्यानंतर बघा इथल्या ह्या साईडला ह्याच्यामध्ये बघितलं तर ह्या लेवल मध्ये दिस इज वेपर प्रेशर. हे कोणाचं असणार वेपर प्रेशर. दिस इज वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर. ओके आणि त्या पॉईंट बघितला ह्या लेवलला आपण बघितला दिस इज द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. दिस इज वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. एकदम सिंपल ग्राफ आहे. लक्षात आता हे बघा हे जर तुम्ही बघितला हे करस्पॉन्डिंग आपण टेम्परेचर रिलेटेड पॉईंट काढले आणि वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन काढले याच्यात तर हा जो डिफरन्स आहे कोणता डिफरन्स आहे द डिफरन्स बिटवीन बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. द डिफरन्स बिटवीन बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. दिस डिफरन्स इज कॉल्ड एज अ elevation of boiling point. This is a delta TB. हा डिफरन्स काय म्हणायचं elevation of boiling point. म्हणजे elevation of boiling point is a denoted by symbol delta TB. delta TB means change in boiling point. लक्षात आलं का म्हणजे हा जो डिफरन्स आहे कोणता डिफरन्स आहे द बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. हा दोघांचा डिफरन्स आहे. दिस डिफरन्स इज कॉल्ड एज अ elevation of boiling point. मग तसं लिहू शकतो याच्यामध्ये delta TB means elevation of boiling point is equal to it is the difference between the boiling point of solution and boiling point of pure solvent. This is most important. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. delta T is equal to T minus T naught. This is very simple. आता हे बघा ह्याच्यामध्ये बघितलं दिस इज अ वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट आणि दिस इज वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. तो माहिती आहे याच्यामध्ये सॉल्व्हंट मध्ये जर आपण नॉन व्होलाटाईल सॉलिड ऍड केला तर वेपर प्रेशर काय होतं डिक्रीज होतं. डिक्रीज होतं. मग हे जे डिफरन्स आहे हा जो डिफरन्स आहे ह्या डिफरन्सला आपण काय म्हटलं होतं दिस इज कॉल्ड एज अ डेल्टा पी. डेल्टा पी मीन्स इज द
lowering of vapor pressure. This is called as a lowering of vapor pressure. म्हणजे हा काय झाला इथं lowering of vapor pressure. आता lowering of vapor pressure, this is called as a elevation of boiling point. याला कोणतं आपण elevation of boiling point. Delta T is T minus T naught. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. And this is the graphical representation. Okay. आता next part is the mathematical equation. Mathematical equation. आता लक्षात घ्या. लक्षात ठेवायचं की this elevation of boiling point, this elevation of boiling point is a directly proportional to the molality. Directly proportional to the molality. Means this delta TB is a directly proportional to molality. हे लक्षात घ्या. Molality म्हणजे तुम्हाला माहिती आहे. What is the meaning of this molality? Molality means small m. Molality means the number of moles of solute divided by mass of solvent in kg. Number of moles of solute divided by mass of solvent in kg. लक्षात आलं का? म्हणजे याच्यामध्ये काय केलं आपण सॉलिडचे काय केले तर नंबर ऑफ मोल्स कोणाचे सॉलिडचे नंबर ऑफ मोल्स आणि ते काय केले आपण दिस नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड डिझॉल्व इन ते डिझॉल्व केले कसं डिझॉल्व करायला लागणार सॉल्व्हेंट मध्ये मग सॉल्व्हेंट किती घेतला मास ऑफ सॉल्व्हेंट कशामध्ये घेतला केजी मध्ये घेतला कशामध्ये घेतलं केजी मध्ये म्हणजे मास ऑफ सॉल्व्हेंट इन केजी अँड दिस mass of solvent kg is dissolved number of moles of solute. लक्षात आलं का? This is called as a molality. त्याला म्हणतो आपण molality असं म्हणतो. This is most important part. आणि molality म्हणजे काय असते? Molality number of moles of solute same as it is. Number of moles of solute present in volume of solution in DMQ. Present in volume of solution in DMQ. लक्षात आलं? ठीक आहे. आता काय म्हणते बघा molality चे number of moles of solute आता मला सांगा ह्याच्यामध्ये एक बीकर आहे त्या बीकर मध्ये फक्त काय प्युअर सॉल्व्हेंट आहे फक्त प्युअर सॉल्व्हेंट आहे 100 ml वॉटर आहे कन्सिडर करा 100 ml वॉटर आहे त्याचं पण बॉइलिंग पॉइंट काढला बरं त्याच्यामध्ये पण ऍड केला देन ऍड 10 ग्रॅम ऑफ NaCl त्याच्यामध्ये काय ऍड केला आपण 10 ग्रॅम NaCl ऍड केला 10 ग्रॅम NaCl ऍड केल्यानंतर दिस इज नॉन व्होलेटाइल सॉलिड बॉइलिंग पॉइंट काय होणार वाढणार बरोबर आहे का म्हणजे तो असणार आहे बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन दिस इज बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन अगेन परत त्याच्यामध्ये मी 10 ग्रॅम प्लस 10 ग्रॅम NaCl ऍड केलं अजून NaCl ची क्वांटिटी ऍड केली मग NaCl ऍड केला थोडासा बॉइलिंग पॉइंट करणार आहे त्याच्यामध्ये इन्क्रीज होणार आहे म्हणजे जसं आपण 10 ग्रॅम NaCl ची क्वांटिटी NaCl इज अ सॉल्यूट म्हणजे NaCl चे आपण मास वाढवलं NaCl चे मास वाढवलं तर ऑब्वियसली नंबर ऑफ मोल्स काय होणार आहे NaCl चे वाढणार आहे आणि NaCl चे नंबर ऑफ मोल्स वाढले NaCl चे नंबर ऑफ मोल्स वाढले तर काय होणार आहे मोलॅलिटी वाढणार काय होणार मोलॅलिटी तुम्हाला माहिती आहे जसं आपण याच्यामध्ये NaCl ऍड करत जाऊ तर ही क्वांटिटी काय होणार आहे वाढणार ही क्वांटिटी वाढणार दिस इज अ फिक्स क्वांटिटी T naught is a fixed quantity T naught is a fixed quantity ही चेंज होणार नाही because it is boiling point of solvent and solution मध्ये बघा solution मध्ये कसं आहे it depends upon the quantity of the solid depends upon the quantity of solid जसं तुम्ही क्वांटिटी वाढवणार तसं बॉइलिंग पॉइंट होणार याच्यामध्ये पर्टिक्युलरली 10 ग्रॅम NaCl प्लस 10 ग्रॅम याच्यामध्ये नियरली अबाउट अप्रॉक्सिमेट याच्यामध्ये थोडासा वाढणार याच्यामध्ये पण जास्त ह्याच्यामध्ये डिफरन्स येणार नाही हे लक्षात घ्या पहिली गोष्ट तुमचं किती मोलॅरिटी सोल्युशन डिपेंड आहे ते म्हणजे असं अर्थ काय तर जसं नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड इन्क्रीज झाले तसे मोलॅरिटी वाढणार तसं का आणि सॉलिड इन्क्रीज झाले तर ऑब्वियसली ही क्वांटिटी वाढणार आणि ही क्वांटिटी वाढली तर डेल्टा टी वाढणार म्हणजे ह्याच्यामध्ये काय रिलेशन काय मला तर काय सांगायचं की एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी ओके तर आता अशी लिहू शकतो याच्यामध्ये हा अल्फा साइन आहे बरोबर आहे हा अल्फा साइन आहे इज इक्वल टू कॉन्स्टंट काय राहणार त्याच्यामध्ये मी काय करतो दिस डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इनटू एम दिस केबी इज कॉल्ड एज अ molar elevation constant this is called as a molar elevation constant or it is also called as a boolioscopic constant this is called as a boolioscopic constant इथे मी लिहितो याच्यात kb this is called as a boolioscopic constant so kb is called as a boolioscopic constant it is a proportionality constant so delta t is equal to alpha sin है रिमूव करायचं असेल तर is equal to constant delta t is equal to kb into m okay so what is the meaning of the m is a molarity काय number of moles of solute average is n2 means number of moles of solute and n1 means number of moles of solvent n2 upon mass of solvent in kg mass of solvent
mass of solvent. Mass of solvent means it is a W1. Okay, mass of solvent in kg. Okay, बरं आता बघा पुन्हा N2 means number of moles. Number of moles म्हणजे काय असणार? Number of moles means mass upon molar mass. Mass upon molar mass means mass. This is a solute, so mass of solute is a W2, and a molar mass of solute is a M2. Mass of solute upon molar mass of solute. ही व्हॅल्यू तुम्ही पुट करतो इंटिजरमध्ये. त्याच्यामध्ये काय होणार मग फायनल इक्वेशन इथे काय होणार W2 upon M2 into W1. W2 upon M2 into W1. बसलं हा बेसिक पार्ट आहे. आता बघा ही m ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करून घेतली. इथे व्हॅल्यू पुट करू. सो डेल्टा TB इज इक्वल टू KB. m च्या ऐवजी W2 upon M2 into W1. This is a final equation. This is the final equation. Okay. So this is called as a elevation of boiling point. This is called as a elevation of boiling point. So elevation of boiling point is equal to KB. KB means it is a molar elevation constant. What is also called as boiliscopic constant. W2 is mass of solute. Okay, this is the mass of it or weight of solute. M2 means molar mass of solute. Molar mass of solute, and W1 means mass or weight of solvent. Mass or weight of solvent. And this most important formula for JEE and NEET, like is competitive exams. त्यासाठी हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आणि ह्या मॅथमॅटिकल इक्वेशन रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन सगळे असणार आहेत. हे लक्षात घ्या. मग ते बोर्ड लेवल एनसीईआरटी लेवल असू दे, बोर्ड लेवल असू दे, जे नीट लेवल असू दे, नीट लेवल असू दे, हा पॉइंट खूप महत्त्वाचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. लक्षात आलं? हा सगळ्यात बेसिकली पार्ट आहे. ओके ओके. सो नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे केबी. डिफाइन केबी. केबी तुम्हाला डिफाइन करायचं आहे. डिफाइन केबी. आता लक्षात घ्या. सपोज आता बघा एखादा सोल्युशन आहे त्याच्यामध्ये आपण 1 मोल सॉलिड घेतला. काय घेतला? 1 मोल सॉलिड. इफ मोलॅरिटी इज इक्वल टू 1. इफ मोलॅरिटी इज इक्वल टू 1. मोलॅरिटी जर 1 घेतली इथे व्हॅल्यू 1 होणार. लक्षात का? 1 मोलर सोल्युशन तयार केलं. 1 मोलर मीन्स मोलॅरिटी इज इक्वल टू 1. इथे 1 झाली. म्हणजे 1 ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय याच्यामध्ये डेल्टा TB इज इक्वल टू KB. डेल्टा TB इज इक्वल टू KB. लक्षात का? म्हणजे तुम्हाला जे की define this molar elevation constant or boiliscopic constant. How to define this boiliscopic constant? हे define कसं करायचं? Boiliscopic constant or molar elevation constant is defined as when it is equal to elevation of boiling point. It is equal to elevation of boiling point if molarity is equal to 1. If molarity is equal to 1. म्हणजे याचा अर्थ काय? Boiliscopic constant is equal to elevation of boiling point. Okay, KB is equal to delta TB. कधी होणार? ज्यावेळी मोलॅरिटी इज इक्वल टू काय ना त्याच्यामध्ये 1 येणार. इज इक्वल टू 1 येणार. असं काय महत्त्वाचं पार्ट. दिस इज कॉल्ड एज अ मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट. दिस इज कॉल्ड एज अ मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट. आणि नेक्स्ट पॉइंट येतो म्हणजे त्याचे युनिट्स. युनिट लक्षात घ्या. आता युनिट कसं लक्षात ठेवायचं? युनिट ऑफ इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंटचं युनिट. ओके, ह्याचं आपल्याला युनिट काढायचं आहे. डेल्टा TB KBU. आता ह्याचं युनिट हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये बघा हिचं KB, दिस M. सॉरी, पहिला आपल्याला युनिट बघायचं KB चं युनिट बघायचं, नॉट डेल्टा TB. डेल्टा TB इज इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंटचं युनिट काय असणार? केल्विनच असणार. सॉरी, आपल्याला KB चं युनिट पाहिजे. KB चं युनिट पाहिजे KB. आता बघा हे जर मी रिअरेंज केलं तर काय येणार? KB इज इक्वल टू, मी इथे लिहितो बड़ा छोटा आहे ना, KB इज इक्वल टू, बघा रिअरेंज करू. KB इज इक्वल टू डेल्टा TB अपॉन M. Delta TB upon M. KB is equal to delta TB divided by M. Therefore, KB is equal to delta TB is the elevation of boiling point. Boiling point है obviously unit असणार Kelvin. Obviously unit असणार Kelvin. Okay. आता बघा divided by M. M means molarity. आणि molarity unit काय असतं? Molarity unit काय असतं? बघा इथे काय म्हटले? Number of moles of solute. Number of moles unit काय? Mole. Divided by mass of solvent in kg. Mass of solvent in kg म्हणजे मोल पर kg. मोल पर kg. बरोबर आहे का? मग kb इज इक्वल टू काय? ज्यामध्ये k. आता बघा ही खाली कुठे आहे? डिनॉमिनेटरला आहे. वरती न्यूमरेटरला जाणार काय होणार? हे एक्सचेंज होणार. एक्सचेंज म्हणजे kb इज इक्वल टू k. हा खाली आहे. हा kg गेल्यावर काय होणार? पर kg. पर kg का kg पर kg होणार. वरती गेल्यावर काय होणार? फक्त kg. So kb is equal to k kg.
आणि हा मोल आहे, वरती गेला काय होणार पर मोल. Kp is equal to k kg per mole. This is a unit of molar elevation constant or boreoscopic constant. लक्षात this point is over. हा पॉइंट संपला. लक्षात थोडंसं रिवाइज करून देतो. elevation of boiling point, elevate means increase. सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतो कधी, इफ नॉन व्होलाटाइल सॉलिड इज ऍडेड. का तुम्हाला सांगितलं, सॉल्व्हंट आहे, लिक्विड आहे कम्प्लिटली, त्याच्यामध्ये आपण ऍड केला नॉन व्होलाटाइल सॉलिड. तर नॉन व्होलाटाइल सॉलिडचे पार्टिकल्स आहेत ते वरती असतात, वरती येणार, वरती आल्यामुळे याच्यामध्ये काय होतं, प्रेशर कमी करणार. कसं काय, म्हणजे आपलं प्रेशर आपलं होणार आहे सॉल्व्हंटचं, ते प्रेशर काय होतं, कमी होतं, म्हणजे वेपर प्रेशर कमी झालं. बरं, पार्टिकल्स वरती आहेत, इझिली तर गॅस मॉलिक्युलमध्ये कन्वर्ट होऊ देणार नाही. गॅस मॉलिक्युल कन्वर्ट झालेच नाही, कशाला तर वेपर प्रेशर फॉर्म होणार आहे का, फॉर्म होणार नाही. तर त्याला काय लागणार, जास्त हीट द्यायला लागणार, जास्त हीट वेपर प्रेशर फॉर्म करण्यासाठी, कारण बॉन्ड तयार झाला ना कोणाचा, सॉल्ट आणि सॉल्व्हंटचा. जास्त हीट द्या, हीट दिल्यानंतर काय होणार, जेवढी जास्त हीट देणार तेवढं त्याचं काय होणार, वेपोरायझेशन होणार. लक्षात आलं का, म्हणजे असं अर्थ काय, सॉल्व्हंट मध्ये जर आपण ऍड केला सॉल्यूट तर बॉइलिंग पॉईंट काय होतो, इन्क्रीज होतो. लक्षात आलं का, सो त्याला म्हणतो आपण इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. इलेव्हेशन बॉइलिंग पॉईंट कसं डिफाइन करायचं, डेल्टा टी इज इक्वल टू बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. एवढं लक्षात ठेवा. ओके, graphic representation, this is the most important graph. This is vapor pressure and this is temperature. Okay, हा सॉल्व्हंटचा ग्राफ, तर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर जास्त आहे त्यामुळे ग्राफ इकडे, आणि सोल्युशनचं काय होणार, वेपर प्रेशर कमी होतं. दिस इज कॉल्ड द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. तो पॉईंट आपण बघितलाय, मी ते वेपर प्रेशर काय झालं, कमी झालं. हे झालं सोल्युशन. याच्यामध्ये करस्पॉन्डिंग आपण टेम्परेचर पॉईंट घेतला, बघा हा टेम्परेचर, हा सॉल्व्हंट टेम्परेचर, दिस इज अ सोल्युशन टेम्परेचर. दिस डिफरन्स, ही व्हॅल्यू हायर आहे ना, ही व्हॅल्यू लोअर आहे, दिस डिफरन्स कॉल्ड एज अ डेल्टा टी. ओके, similar to vapor pressure. So in this case, this is vapor pressure of solvent, this is vapor pressure of solution. This is called as a delta P. आता ह्याच्यामध्ये बघा, हे आपण असे कन्सिडर करू शकतो की एक नवीन इक्वेशन आपण तयार करू. ह्याच्यामध्ये असे कन्सिडर करू की डेल्टा TB means elevation of boiling point. Delta TB is directly proportional to lowering of vapor pressure. Delta TB is directly proportional to lowering of vapor pressure. सिमिलर केस आहे याच्यामध्ये, एकदम सिमिलर केस आहे. डेल्टा TB डायरेक्ट प्रोपोर्शनल टू लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. हा एक मॅथमॅटिकल इक्वेशन इथं तयार होतं, बरोबर. ठीक आहे, नेक्स्ट नंतर ह्याच्यामध्ये काय घडलं, हा पॉईंट आला, इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. व्हॉट इज मोलॅलिटी, नंबर ऑफ मास ऑफ सॉल्यूट. ओके, मास ऑफ सॉल्यूट इन kg, नंबर ऑफ मास सॉल्यूट पर मास ऑफ सॉल्यूट इन kg. म्हणजे पुट केलं याच्यामध्ये, नंबर ऑफ मास ऑफ सॉल्यूट मीन्स N2, मास ऑफ सॉल्व्हंट म्हणजे W1 इन kg. N2 म्हणजे काय, मास अपॉन मोलर मास, W2 बाय M2. इथे व्हॅल्यू आपण पुट केल्यानंतर तुम्हाला इथं व्हॅल्यू निघाली. लक्षात काय, रिअरेंज करून घेतलं. आता ही जी आलेली व्हॅल्यू इथं पुट करून घेतली, M ची व्हॅल्यू. इथं काय केलं, इथं अल्फा साइन आहे, अल्फा इज इक्वल टू Kb इज कॉल्ड एज अ मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट और it is also called as a boreoscopic constant, is a common name. Okay, so delta TB, then putting this value here in this equation, so we get this is the final. Okay, so then how to define this molation constant. Molation constant कसे डिफाइन करायचा, तर याच्यामध्ये सपोज 1 मोलर सोल्युशन आहे, किती आहे, 1 मोलर सोल्युशन. 1 मोलर सोल्युशन मध्ये काय होणार, ही व्हॅल्यू किती होणार, m ची व्हॅल्यू किती होणार, याच्यामध्ये व्हॅल्यू होणार 1. ही 1 झाली, तर इक्वेशन काय आलं, डेल्टा TB इज इक्वल टू Kb. लक्षात आलं का, म्हणजे इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज इक्वल टू मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट और बोरेस्कोपिक कॉन्स्टंट. हे कधी असणार आहे, ज्यावेळी मोलॅरिटी असणार आहे 1. इथं आपण डिफाइन करून घेतलं, इफ मोलॅरिटी इज इक्वल टू 1 देन बोरेस्कोपिक कॉन्स्टंट इज इक्वल टू इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. ओके, सो देन युनिट कोणाचं, Kb सर. रिअरेंज करू, डेल्टा TB आपण दिस इज टेम्परेचर, सो केल्विन. दिस इज मोलॅरिटी मोल पर kg, दिस इज युनिट. ओके, मोल पर kg युनिट. आता बघा, हा खाली आहे, डिनॉमिनेटरला आहे, न्यूमरेटरला काय होणार, चेंज होणार, पर kgचा kg आणि मोलचा पर मोल. दिस इज फायनल इक्वेशन. लक्षात आलं का, असे रिलेटेड क्वेश्चन जे आहेत, असे रिलेटेड क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजेत. आता ह्या रिलेटेड मी एक क्वेश्चन एनसीईआरटी थोडीशी न्यूमेरिकल सॉल्व्ह करून देतो. एक न्यूमेरिकल तुमच्या लक्षात की कुठल्या टाईपचा क्वेश्चन आहे, लक्षात आलं.